नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. भाषेत कालानुरूपही बदल होत असतो. दोन गावांमधील अंतराने तर होतोच. दर 12 कोसांवर भाषेत फरक पडतो असं म्हटलं जातं आणि जाणवतही असतं. त्यामुळे समानार्थी शब्दांची माहिती होत असते आणि एकाच वस्तूला असणारी प्रांतानुसार भाषेनुसार नावं ऐकून वाचून मजा वाटते. आश्चर्य म्हणजे एकाच वस्तूचं नाव जगभरातील हजारो भाषात वेगवेगळं असतंय. अशा किमान 100 मराठीतील शब्दांची इतर प्रांतातील, गावातील, देशातील भाषेतील समानार्थी शब्दांची यादी करण्याचा विचार आहे. बघू कसं जमतंय ते. ही कल्पना वाचकांपैकी, श्रोत्यांपैकी कोणीतरी पुढे नेली तरी छानच होईल. काय होतं, मुख्य भाषा ज्या शहरांमध्ये बोलल्या जातात त्या भाषांमधील समानार्थी शब्द विचारून अथवा गुगलमुळे मिळू शकतील. पण आपल्या महाराष्ट्रातच मराठी व्यतिरिक्त इतर अनेक भाषा बोलल्या जातात. अशा सर्व भाषांमधील शब्दांचा संग्रह गुगलवर कालपरत्वे मिळेलच. पण वेळ असल्यास नवीन भाषा बोलणाऱ्या व्यक्ती भेटल्या तर त्यांना विचारून शब्दसंग्रह वाढवता येऊ शकेल. हा कार असं शीर्षक असलेल्या लेखाच्या विषयाचा विचार माझ्या मनात आला कारण की होकार नकार आपल्याला माहीत आहेत. हो या मान डोलावून अथवा न डोलावता नुसता पंजा हलवून केली जाणारी क्रिया संमतीदर्शक असते. त्यामुळे हो असं खुणावतानाही हे समजून येतं. म्हणजेच विचारलेल्या प्रश्नाला समोरच्याचा होकार आहे असं लक्षात येतं. एखादी आपण सांगितलेली गोष्ट ऐकणाऱ्याला नवीन असेल, पूर्वी माहीत नसेल तर हो का असं म्हटलं जातं. पण आजकाल हो का असं दिवसभरात कमी वेळा ऐकायला मिळतंय. जनमानसात वावरताना ह्या हो अक्षराचा हा झालेला जाणवतो. म्हणजेच प्रतिक्रिया देताना हो ऐवजी हा हे अक्षर वापरलं जातं आणि हो का ऐवजी हा का असं कित्येकदा ऐकायला मिळतं. ते चूक का बरोबर हा विषय नाही, पण ऐकताना किंचित खटकतं. म्हणून हा हाकार असं शीर्षक सुचलं. हो या अक्षराला आता नवा हा असा समानार्थी शब्द मिळालाय असं म्हणता येईल. तसंच भेटणे हा शब्दही मिळणे या अर्थाने अनेकदा आजकाल ऐकायला मिळतो. भेटणे हा शब्द, ही क्रिया मानवाचा परस्परांशी संवाद झाल्यावर अथवा नुसत्या परस्परांच्या दिसण्याने, स्मितहास्यानेही, खरं तर संवादासहित झालेल्या हस्तांदोलन इत्यादी प्रतिक्रियांसह दिलेल्या प्रतिसादानेच भेटणे ही क्रिया होत असते आणि मिळणे ही क्रिया वस्तू, प्राणी, स्थान, वेळ इत्यादी बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे. परंतु आजकाल मिळणे शब्दाच्या जागी भेटणे हा शब्द अनेकदा ऐकू येतो आणि संवाद जास्त वेळ झाला आणि मिळणे या शब्द वापरण्याची जागा असेल तिथे परत भेटणे या शब्दाचा वापर केलेला असला की ते योग्य वाटत नाही. त्यामुळे या दोन्हीमधला फरक समजून घेऊन संभाषण आणि लेखन झाल्यास श्रोता आणि वाचक या दोघांनाही ते आनंददायी होईल. समजणाऱ्याला अर्थबोध होतो. पण जेव्हा भाषेत त्या अर्थाचे शब्द उपलब्ध असताना ते वापरले जाणे मराठी भाषा संवर्धनासाठीही जरुरीचे आहे असे मला वाटते. असाच असणे हा शब्द, या असणेतील स या ऐवजी बोलताना श हे अक्षर वापरलं जाते. असणेला अशणे असं उच्चारलं गेल्याचं जाणवतं आणि ते खटकतं. अर्थबोध होत असला तरी असणेमधला स चा श नको वाटतो. अर्थबोध होतो, स चा श झाल्यामुळे बिघडत काही नाही, पण मग समानार्थी शब्दांमध्ये भर पडत जाणार हे नक्की.
आजकाल काही काही मराठी भाषिक मुलांना मराठीत प्रश्न विचारला तर समजतच नाही. दिशा, वार, महिने मराठीतले तर काही मोठ्यांनाही येत नाहीत. अशी परिस्थिती अनुभवता थोडंसं चुकीचं, बदललेलं का होईना, पण मराठी अशा लोकांकडून बोललं जात आहे हे खूपच समाधानकारक आहे. चारोळी. इवल्याशा नाजूक कोंबाला नवी थंडीही अन हुडहुडीही. इवल्याशा नाजूक कोंबाला नवी थंडीही अन हुडहुडीही. पहाटे टरफल गुरफटून गुडूप. पहाटे टरफल गुरफटून गुडूप. म्हणे उठायची काही घाई नाही. म्हणे उठायची काही घाई नाही. इवल्याशा नाजूक कोंबाला नवी थंडीही अन हुडहुडीही. पहाटे टरफल गुरफटून गुडूप. म्हणे उठायची काही घाई नाही. प्राजक्त. धन्यवाद.